मित्रांनो, आपल्याला माहिती असं लागेल, सोलापूर शहरात सध्या खड्डे इतके निर्माण झालेले, रस्त्यावर अपघातांची संख्या वाढलेली आहे। सिव्हिल हॉस्पिटल ते जमखंडी पूल कडे जाणारा रस्ता म्हणजे जोडबसना चौकाकडे जाणारा रस्ता, या रस्त्यावर कालिका मंदिर म्हणून एक मंदिर आहे। या मंदिरच्या एक्झॅक्टली समोर रस्ता अत्यंत पूर्णपणे खराब झालेला आहे। 2 महिन्यापूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला होता, परंतु रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार केल्यामुळे पूर्ण रस्ता उखडला गेला आहे। कालिका मंदिरच्या एक्झॅक्टली समोर रस्ता अत्यंत भयानक खड्डे निर्माण झालेले आहेत। इतका मोठे खड्डे पडलेले आहेत, तर या ठिकाणी अपघातांचीही संख्या वाढलेली आहे। याच रस्त्यावरून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी आपल्या गाडीने जात असताना आमच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती। ती बातमी 2 दिवसापूर्वी आम्ही प्रसारण केली, परंतु आज असं जे योगायोग वाटला की सोलापूर शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेब त्यांनी जोडबसना येथे एका गणपती मंडळाच्या मूर्तीची पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते आणि त्याच रस्त्याने म्हणजे जमखंडी पूल मार्गे सिव्हिल चौकातून मार्गस्थ होणार होते। त्याच रस्त्याने त्यांनी येत असताना त्यांची गाडीही या खड्ड्यातून जात असताना आमच्या कॅमेऱ्यात कैद झाला। आपण सविस्तर तो व्हिडिओ पाहू शकता। सोलापूर महानगरपालिकेची आयुक्तांची गाडी आता या खड्ड्यातून जात आहे। आपण पाहू शकता नागरिकांनो, सोलापूर शहर स्मार्ट सिटी आहे। हे खड्डे बघू शकता, हे खड्डे किती निर्माण झालेले आहे। पण महानगरपालिकेचे हे खड्डे बघू शकता। हे महानगरपालिके आयुक्त साहेबांची गाडी चाललेली आहे। हे आपण बघू शकता, महानगरपालिकेचे आयुक्त या रस्त्याने गेले, परंतु या रस्त्यातून त्यांनी या खड्ड्यांच्या मजा घेतलेल्या आहे। तुम्ही काय सांगतात, बोला आता या संदर्भात। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्मार्ट सिटी म्हणून सगळे सोलापूरला खड्ड्यामध्ये घातलेले आहे। हे खड्डा आहे का सोलापूर खड्ड्यामध्ये खड्डा आहे का रोड आहे काय समजत नाही। तर आयुक्त साहेबांनी स्वतः आता साहेब गेलेले आहे। कुठे गेले? कुठे गेले साहेब? गेले घरी आता। बोला।
फक्त 1 महिना झालेला आहे तरी हे रस्ता बघा. आणि हे समोरचं जे आहे हे आयुक्तालय. काय साहेब, हे समोरचं आयुक्तालय आहे. या जे मैदान आहे, आता महानगरपालिकेचे आयुक्त ओंबासे साहेब या रस्त्याने गेले. त्यांची गाडी लक्झरी गाडी आहे. त्यांना खड्ड्याची काही फरक पडत नाही. खड्डा असू दे, प्लेन असू दे. तर आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे की हे सोलापूरची जी अवस्था आहे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळं भोंगाड कारभार केलेला आहे. इथं बाजूला आयुक्तालय आणि ते मैदान आहे. मैदानचं सगळं पाणी इथं येतं. इथं समोर राम मंदिर आहे. नाही, कालिका मंदिर आहे. कालिका मंदिर, कालिका मंदिर आहे. हे कालिका मंदिर, रहीबाबा दर्गा. हे समोर अक्षय हॉस्पिटल आहे आणि हे इमर्जन्सी रोड आहे. हे रोडची दुर्दशा बघा कशी आहे. आता खड्डे इथं खूप झालेले आहे. परवा दिवशी पोलीस आयुक्त साहेब या रस्त्याने गेले होते. हे पोलिसांच्या गाड्या, हे रस्ते बघा किती खड्डे नियम झालेले आहे. पोलिसांच्या गाड्या चाललेले आहे, परंतु कोणतेही प्रशासकीय अधिकारी याकडे लक्ष देत नाही. हे धोकादायक रस्ते, लोकांचे जीव जाण्यासारखा रस्ता आहे. या रस्त्याकडे महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे कोणतीही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. आता याच रस्त्याने पोलीस आयुक्त गेले काल आणि आज महानगरपालिकेचे ओंबासे साहेब याच रस्त्याने गेलेले आहे. यहाँ पे अभी जोर में बारिश आने के बाद यहाँ पे पूरे खड्डे है और उसमें यहाँ पे कालिका मंदिर स्कूल भी है. बच्चों लोग को जाने के लिए प्रॉब्लम है. अभी महानगरपालिका के आयुक्त साहब यहाँ से गए. हाँ, उनको हमने इशारा करके बताया उनको, सर इधर पे खड्डे बिड्डे है बोल के, वैसा ही अपनी गाड़ी लेके निकल के गए. पानी कितना जाता है? पानी तो बहुत डरता है. इसके बारे में जरा सोचने की कोशिश करो सर. कि तू बोले तो बच्चों लोग आते जाते रहते हैं. नोबल हॉस्पिटल है, घर पे पेशेंट का भी मसला आता रहता है जाने के लिए. लोगों को बहुत तकलीफ है आने जाने के लिए. तो इसके ऊपर जरा आप इंक्वायरी करेंगे तो अच्छी बात है सर. मित्रांनो, लाज वाटायला पाहिजे सोलापूरकरांनो. सोलापूर हा स्मार्ट सिटी आहे म्हणून म्हणतात. हे उलट्या डोक्याच्या अधिकाऱ्यांनी हा बोगस रस्ता तयार केलेला आहे. या रस्त्यावरून काल पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार या रस्त्याने गेले. त्यांनी सुद्धा खड्ड्याच्या मजा घेतलेले आहे. आणि आज 1 सप्टेंबर 2025 रोजी आज महानगरपालिकेचे आयुक्त साहेब या रस्त्याने गेलेले आहे. आणि तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरलेला आहे. या रस्त्यावरून कित्येक अपघात निर्माण व्हायला लागले, कित्येक लोक पडायला लागले, वयस्कर माणसे पडायला लागले. बाजूला शाळा आहे, या ठिकाणी पोलीस मुख्यालय आहे आणि या ठिकाणी नोबल हॉस्पिटल आहे. हे महानगरपालिकेचे मूर्ती किती आहे बघा. हे बघा पाणी जमलेलं आहे ह्याच्यात. हे खड्डे बघा, हे बघा. मटेरियल किती, मटेरियल काढा. सबका विकास. काल आम्ही या संदर्भात दाखवले होते या चॅनलवर. आणि आज परत महानगरपालिकेचे आयुक्त साहेब या रस्त्याने गेले. जोडबसाना चौकात एका गणपती पूजा करण्यासाठी त्यांनी गेले होते. तर त्यांनी परत येत असताना हा रस्त्याची दुर्दशा त्यांनी बघितलेली आहे. आता आयुक्त साहेब, तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही सोलापूर स्मार्ट सिटी पद्धतीने काय काम करतात ते आम्हाला सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.